मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड झाली आहे आणि त्या विरोधात मराठी एकीकरण समितीनं आंदोलन छेडत महापौर मराठीच असावा अशी मागणी केली आहे। पाहुयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। निवडीआधीच आंदोलन करूनही मीरा भाईंदरच्या महापौर पदाची सूत्र डिंपल मेहतांकडे गेल्यानं मराठी एकीकरण समितीनं संताप व्यक्त केलाय। मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर व्हावा म्हणून मराठी एकीकरण समितीनं डिंपल मेहतांच्या नावाला विरोध केलेला। निवडीनंतरही आंदोलन करत मराठी एकीकरण समितीनं महापौर बदलाची मागणी केली आहे। मीरा भाईंदर ही एक स्वतंत्र महापालिका आहे। हा संपूर्ण परिसर मुंबई MMRचाच एक भाग येतो। सध्या इथे आमदार भाजपचे नरेंद्र मेहता आहेत। त्याआधी भाजप पुरस्कृत अपक्ष गीता जैन या आमदार होत्या। भाजपकडून आमदार होण्याआधी नरेंद्र मेहता हे महापौर राहिले। गीता जैन देखील आमदार होण्याआधी महापौरपदी होत्या। डिंपल मेहता देखील 2017 साली भाजपकडून महापौर, हसमुख गेहलोत हे उपमहापौर पदावर होते। नरेंद्र मेहता मराठी माणसाच्या टेचून जर तुम्ही मराठी महापौर अमराठी महापौर जर बनवत असेल, ज्यांना आपल्या भारत स्वतंत्र कधी झाला तो माहिती नाही, मराठी बोलता येत नाही, ओढून तोडून सांगायचं ही मराठी आहे, ओढून तोडून सांगायचं मराठी, असं चालत नाही, लक्षात घ्या। आमदार नरेंद्र मेहता साहेब आणि जिल्हा अध्यक्ष दिलीप जैनजी आणि सर्व आमचे साथी नगरसेवक नगरसेविका सर्वांचा मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद करत आहे। या मीरा भाईंदरनी सर्व जनतानी आम्हाला एक मोठा प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी आणि ज्या मुद्द्यामध्ये आम्ही सर्व ठिकाणी जे निवडणूक होती त्यावेळी आम्ही सर्व ठिकाणी फिरले होते, घरी घरी गेले होते, सर्वांच्या घरी गेले होते जनताच्या। बघा, मी महाराष्ट्राचीच मुलगी आहे। माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला। माझे वडील, माझी आई या सर्वांचा जन्म महाराष्ट्रामुळेच झालेला आहे आणि माझा जे OBCचं सर्टिफिकेट आहे, मी OBC महिला आहे, तर माझ्याकडे हे सर्टिफिकेट पण आहे। तर मी कसं काय महाराष्ट्र होऊ शकते, तर हे त्यांना कळायला पाहिजे। आज या शहरामध्ये खूप मोठा दिवस आहे। 3 वर्षानंतर शहरामध्ये प्रथम नागरिक हा पद झाला आहे। मी महापौर आणि उपमहापौर दोघांनाही नवनिर्वाचित होऊन या शहराला चालवण्याची संधी आपल्याला जनतेने दिली आहे, त्याबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। मुंबई महापालिकेत महापौर हिंदू होणार की मराठी यावरून प्रचारात वाद झाला होता। प्रचार सुरू होण्याआधी मुंबईचा महापौर हिंदू होईल यावर भाजपचे आशिष शेलार हे भर देत होते। मात्र त्यानंतर मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी असेल असा प्रचार भाजपनं केला। पण तिकडे मीरा भाईंदरमध्ये महापौर पदावरून मराठी आणि अमराठीचा वाद आता उभा राहिलाय। पुन्हा आज हे नरेंद्र मेहता सारखे दुसरे मोरारजी या राज्यामध्ये उभा राहत आहेत आणि यांना घराणेशाही या मीरा भाईंदर शहरात चालवायची आहे। मराठी अनेक नगरसेविका या शहरामध्ये निवडून आलेल्या आहेत। यांचे 78 आणि एक अपक्ष यांच्या सोबत आहे। यापैकी 46 मराठी नगरसेवक निवडून आले आहेत। यापैकी अनेक बहुसंख्य 2-2, 3-3 टर्म मराठी नगरसेविका निवडून आल्यात। मग यांना का नको आहे मराठी महापौर? दरवेळेस यांनी आम्हाला डिवचायचं। याआधी देखील यांनी गुजराती मारवाड्यांना आमच्या विरोधात, मराठी समाजाविरोधात भडकवलं, मोर्चा काढला, मराठीच्या विरोधात घोषणा दिल्या आणि हे शहराला एक प्रकारे मराठी विरुद्ध अमराठी असा वाद यांनी उभा केला। वैभव घागसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।